आता बघूयात विधानसभेच्या तयारीबद्दलच्या टॉप 9 बातम्या। महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय, भाजपचे जास्त आमदार म्हणून त्यांच्या जागा जास्त, अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेलांची माहिती। विधानसभेला मविया 180 चा आकडा पार करणार, महायुतीच्या 100 पेक्षा कमी जागा येतील, नाना पटोलेंचा दावा। अकोल्यात भाजपच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीत फडणवीस, बावनकुळेंसह अनेक नेत्यांची उपस्थिती, 5 विधानसभा मतदारसंघांचा घेतला आढावा। बार्शी विधानसभेला संधी दिली तर त्याचं सोनं करू, शरद पवार गटाचे नेते विश्वास बारबोलेंनी शरद पवारांकडे मागितली उमेदवारी। नांदेडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य मिळालं, आता नेत्यांच्या घरून तिकीट मिळणार नाही, लोकांमधून ज्यांचं नाव आलं त्यांना तिकीट, नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर नाव न घेता टीका। नांदेड ही काँग्रेसची भूमी, इथे 90 पेक्षा जास्त इच्छुक, जनता काँग्रेससोबत वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न, सतेज पाटलांचं वक्तव्य। मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता, बॅनरवर माझा फोटो नसला तरी काही फरक पडत नाही, काँग्रेसचे माजी मंत्री डीपी सावंतांची प्रतिक्रिया। नांदेड उत्तरसाठी सावंत इच्छुक, काँग्रेसची नांदेडमध्ये आढावा बैठक। लोकसभेत पराभव झाला पण विधानसभेत भगवा झेंडा फडकवून दाखवू, ठाकरे गटाचे नेते राजन विचारेंकडून निर्धार व्यक्त। अमरावतीच्या 8 विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे 55 जण इच्छुक, खासदार अरविंद सावंतांनी घेतलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती।